देवदानारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदान बघायचं सावधान सावध सावधान वाजे वदानारायण सावधान करतायत कोण रामदास स्वामी तुम्हाला सावधान करताय कशाबद्दल 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 30 वर्षे होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मुखाचा परमार्थी सावध सावधान वाजे वदानारायण 30 वर्षाचे झाले आपण की आपलं लग्न बिग्न पोरं सोरं होऊन आपण घरी बसलेलो असतो मग ते पोरं काही तुम्हाला सुचू दे तुमच्या मागे 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 40 वर्षे होती डोळा 40 आली डोळ्यात भुरड पडली पैसा दूर आणि जवळी सावध सावधान वाजे वदानारायण 40 वर्षाच्या माणसाला चष्मा लागतो आता तर 5 वर्षाच्या नगर में अपने नगर में छोड़ आते जीएसटी लागलाय मस्त इथे वाजवता कोणी जर सुंदर असं उत्कृष्ट मुद्दाम वाजवलं तर टाळी वाजवायची कोणी गाणं सुंदर करत आहे की नाही टाळी वाजवायची म्हणजे टाळी वाजवल्याने काय होतं माहिती का आपल्या हातावरची जी धनाची रेषा आहे ना तुम्ही जशी 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 टाळी वाजवायची तशी तशी लंबी होती खोटा नाही इकडे तुम्ही टाळी वाजवायची तर पैसाच पैसा बघा वाजवून विठ्ठल 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 काही पैसा दिसा नसतो काही पडत मिळत नाही फक्त भगवंताचं इथं कुठं करायला मिळतं इथंच कुठे टाळी वाजते आता आपण टाळी वाजवत नाही यांनी म्हटलं किंवा मुर्दम सुंदर वाजवला की तुम्ही टाळी वाजवतील आपोआप आता मी काही सांगणार नाही आता समजून घ्या विठ्ठल 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 जागृत करताय आपल्याला क्षणाला सांगताय की तुम्ही जागे व्हा कारण जेथे जावे तिथे कपाळ सरीचे लाभ विशेष संत संधी कपाळ आपल्या सोबत दुसरं आपल्या सोबत काही नाही कपाळ म्हणजे भोग प्रारब्ध आपलं
आहे की नाही? 50 वर्षे होती हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती, सावध सावधाना देवता नारायण. 50 वर्षाच्या दरम्यान माणसाचे दात हलतात, कोणाकोणाचे पडतात, एक पडतो एक राहतो, एक पडतो एक राहतो, आहे की नाही? मग तो माणूस काही बोलायला जातो पण त्याची भाषा आपल्याला समजत आरपार हवा जाते ना. मग काय समजेल? साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागे पाठी त्याची हसती कारती, सावध सावधाना देवता नारायण. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, मग त्याचं आयुष्य थोडं थोडं कमी होत तो वाकडा चालतो तसा मनुष्य काठी घेतो आणि थोडासा. मग हे मुलं काही त्यांना सुचू दे. सतराची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान, सावध सावधाना देवता नारायण. एकदा तर म्हातारा माणूस बसला की लवकर काही उठत, मग एकदा उठला की काही लवकर चालत, त्याच्या पायाच्या ठुमऱ्या 420 मिळून 80, मग तो झाला अपयाशी, पाण्याविना मछली जायची जीव होतो का सवेसी, सावध सावधाना देवता नारायण. 80च्या दरम्यान त्याच्या माणसाला काही लवकर श्वास घेता येत नाही, त्याला दमकोंडी होते. मासोडी पाण्यातून काढली की ती कशी तरफडायला लागती तसं माणसाच आहे. वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र प्रसिद्ध आता थोडा संबंध, सावध सावधाना देवता नारायण. 90 वर्षाचे तुम्ही झाले की तुम्हाला सर्व सोडून मग तेव्हा तुम्हाला शेवटी कळतं एक शतक पूर्ण झाला, आला पैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधाना देवता नारायण. केव्हा सावध झाला? शेवटी. पण मरण येण्याच्या आधी आपण आपली सोडवणूक करायला पाहिजे. हा पुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी, कारण नामच मरणाशिवाय दुसरा उपाय या विनानिक असता पैसा साधन हातसे आण विठोबाचे काढ काढ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही भगवंताचं नामस्मरण करायला काही काढ वेळ लागत नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी, देवाच्या दारात फक्त क्षणभर राहिलेल्या माणसाला चारी मुक्त्या प्राप्त होतात, कारण भगवंतच आहे सर्व करता करविता. यदा घेतले जगत भासे ते किलम हे चंद्रमती घेतल्यावर तेजो विद्यमान सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज माझं आहे तू जाण. कोण म्हणतात? श्रीकृष्ण म्हणतात पार्थला. पार्थ म्हणजे अर्जुनाला सर्वस्यच्या अमृत सन्निष्ठ मता प्रतिज्ञान मोहनंच वेदेचे सर्वे वेदांत कृतेव विदेवच्या. सूर्य प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन मी राहिलेलो आहे. माझ्यापासून स्मृती ज्ञान आणि अपोनी होतात. वेदांताचा कर्ता आणि वेदांता जाणणाराही मीच आहे. मीच म्हणजे कोण? भगवंत. बोलत जा. झोप येते ना? नाही ना? मग बोला की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला सर्व संपला. आपल्या मुलांना फक्त संस्कार घालायचे. काय करायचंय? संस्कार कोणाला घालायचे? मला का? मुलांना. मग बोलत जा की. मी काय माझं सांगण्याचं काम मी करते, तुमचं ऐकण्याचं इथे ठेवू नये. फक्त कुठं जास्त करून तुम्हाला काही टेन्शन आहे. फक्त तुम्हाला काय करणं आहे? घरी जाणं आहे, स्वयंपाक करणं आहे, यायचं त्यांचा स्वयंपाक करणं आहे, जेवण घालणं आहे, अजून भांडे पुढे धुणं भांडे तेवढं तर नाही. तेवढ्यामध्ये जर तुम्ही विसरून गेले तर मग कसं काय बा? समजा मी आली पुढच्या वर्षी तुम्हाला जर अभंग विचारला कोणता तर तुम्ही सांगाल का? मग आता अभंग कोणता घेतला सांगा बरं. म्हणजे सांगून काही फायदाच नाही. ध्यानात ठेवा. इथं ठेवा. कुठं ठेवायचं आहे? इथं. श्रवण करणे ही भक्ती. तुम्हाला कुठं करायचे? श्रवण करायचं आणि इथं ठेवायचंय. भक्ती प्रेम सुख नवे हा अभंग आहे. जरा ध्यानात ठेवा. आणि आपल्या मुलांना काय सांगायचं की बघ बाळा, जीवनामध्ये काही पडलेलं नाही आणि ह्या जीवन जे दिलंय की नाही आई बाबा
सुद्धा तुमचे लेकरं नाही, तुम्ही आमचे नाही. ते फक्त भगवंतांनी बनवलंय, एक निमित्त मात्र, एक माया रचलेली आहे. त्या मायामध्ये आपण एवढं फसतोय की त्याच्यामधून निघण्याचा मार्ग तुम्हाला समजत नाही. कारण जीव अडकला तुमचा त्याच्यामध्ये की नाही बाई माझा संसार. ती आवली होती तुकाराम महाराज शेवटी म्हणाले चलो वैकुंठाला. कुठे म्हणायची नाही माझा संसार पडलेला. इडी का तिला माहितच नव्हतं की खरंच तुकाराम महाराज वैकुंठाला चालले. तुम्हाला जर कोणी म्हटलं तर तुम्ही जाल का? नाही. माझा संसार काय संसार आहे तुमचा? अरे हा संसार